नमस्कार भाविकांनो, आपले स्वागत आहे सनातन ज्ञान चॅनलवर. आपल्या सनातन हिंदू संस्कृतीमध्ये आणि प्राचीन वास्तुशास्त्रांमध्ये घराचा देवघर म्हणजे देवघर हे केवळ मूर्ती ठेवण्याचे ठिकाण नसून ते तर आपल्या घरातील श्रद्धा आणि शांतता, सकारात्मक वातावरणाशी जोडले आहे. एक पवित्र स्नान आहे. आपण सर्वजण रोज सकाळी आणि संध्याकाळी नियमितपणे देवासमोर हात जोडतो, दिवा लावतो, अगरबत्ती ओवाळतो आणि मनोभावाने पूजा करतो. परंतु अनेकदा असे घडते की वर्षानुवर्ष कठोर उपासना करूनही घरात कटकट, आजारपण, चणचण कायम राहते. अशा वेळी आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो की भक्ती करूनही केवळ आपले देव प्रसन्न का होत नाही. या छोट्याशा गोष्टी आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग पहिला नियम पाहूया. आज आपण देवघरातील पूजेचे संबंधित 20 महत्त्वाचे नियम जाणून घेणार आहोत. त्यातील काही गोष्टी आध्यात्मिक परंपरा श्रद्धेशी संबंधित आहे, त्यामुळे या भावनेने समजून चला तर मग सुरुवात करूया पहिल्या नियमापासून. हा व्हिडिओ तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्यातील अनेक वास्तुदोष निर्माण करू शकतो, पण म्हणूनच हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत शांत चिंताने ऐका. एक आसनाशिवाय पूजा करणे टाळा. पूजा करताना कधी थेट जमिनीवर, फरशीवर किंवा चटईशिवाय बसू नये. आपल्यापैकी काही जण घाईघाईमध्ये कुठे बसून पूजा करतात, पण पूजा करताना काही मिनिटे शांतपणे आणि व्यवस्थित बसण्याचा सवय ठेवली तरच पूजेचे वातावरणही प्रसन्न राहते. आपल्या पुरातनानुसार जेव्हा आपण मंत्रजप किंवा पूजा करतो तेव्हा आपल्या शरीरात एक दिव्य ऊर्जा निर्माण होते. तर आपण थेट जमिनीवर बसलो तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे ती सर्व ऊर्जा जमिनीतून निघून जाते आणि पूजेचे फळ मिळत नाही. पूजेसाठी नेहमी लोकरची, दर्भांची किंवा सुती कपड्याचे आसन वापरावे. 2. पूजेची वेळ तोंडी अचूक. वास्तुशास्त्रानुसार पूजा करताना भाविकांचे तोंड नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेने असावे. पूर्व दिशा सूर्याची आणि दिशा मानली जाते, त्यामुळे पूर्वाकडून तोंड करून पूजा केल्याने मानसिक एकाग्रता वाढते. उत्तर दिशा भगवान कुबेर आणि लक्ष्मी दिशा मानली जाते, त्यामुळे उत्तरेकडून पूजा केल्यास घरातील आर्थिक अडचणी दूर होतील. पश्चिमेकडे किंवा दक्षिणेकडे तोंड करून दैनिक पूजा करणे पूर्णपणे टाळावे. तुमच्या घरात देवघर कोणत्या दिशेला आहे एकदा मला नक्की सांगा. घरातील रचना वेळी असेल, उपलब्ध जागेवर व स्वच्छ आणि शांत जागे पूजा करण्यात महत्त्व आहे. 3. दिवा लावण्याचे अचूक शास्त्रीय नियम. देवघरात दिवा लावताना तेलाचा प्रकार महत्त्वाचा असतो. जर तुम्ही गाईचे शुद्ध तुपाचा दिवा लावत असाल तर तो नेहमी देवाच्या उजव्या बाजूला म्हणजे डाव्या हाताला लावा. जर तुम्ही तिळाचा किंवा मोहरीचा तेल लावत असाल तर तो देवाच्या डाव्या बाजूला म्हणजे आपल्या उजव्या बाजूला लावावा. दिव्याच्या खाली कधीही रिकामा जागा नसावे. दिव्याखाली थोडे तांदूळ, फूल नक्की ठेवावे असे माझे मत आहे. बाकी तुमच्या घरात जी परंपरा पिढ्यानपिढ्या चालत पाळली जाते ती जाणून घेऊन त्याप्रमाणे दिवा लावणे योग्य ठरेल. दिवा नेहमी स्थिर आणि सुरक्षित ठिकाणी ठेवावा आणि आजूबाजूला ज्वलनशील वस्तू ठेवू नये. 4. अगरबत्ती ऐवजी धूप वापरणे. वास्तुशास्त्रानुसार बांबूच्या काडीपासून बनवलेली अगरबत्ती देवघरात जाळणे वर्ज्य मानले जाते, पण घरात लहान मुले, ज्येष्ठ व्यक्ती किंवा धुरांचा त्रास होणार नाही असे तर धूप अगरबत्ती अगदी कमी प्रमाणात आणि योग्य वायू जीवन असलेल्या जागेत वापरा. अगरबत्तीशिवाय शुद्ध कापूर, भीमसेन कापूर, चंदनाचा धूप जाळणे सर्वोत्तम मानले जाते. कापुराच्या सुगंधाने घरात सर्व नकारात्मक ऊर्जा एका क्षणात नष्ट होतात. 5. शिडी आणि सुकलेली फुले विसर्जन करा. अनेक घरांमध्ये आदल्या दिवशी देवाला सुकलेली फुले वाहतात. सुकली किंवा हार दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत तसेच राहतात. तुमच्यासोबत असे होत असेल तर एक छोटी सवय लावा. नवीन पूजा करण्याआधी कालची पूजे हार काढून स्वच्छ करा आणि रोज सकाळ संध्याकाळी देवाला स्नान झाल्यावर सर्व आदल्या दिवशी जुने फुले काढून एखाद्या स्वच्छ झाडाखाली किंवा कुंडीत विसर्जन करावी. त्यानंतर देवाला ताजी फुले अर्पण करावी. सुकलेली फुले देवघराच्या दीर्घकाळ ठेवण्याऐवजी आपल्या घरच्या धार्मिक पद्धतीनुसार त्यांना विसर्जन किंवा योग्य विल्हेवाट लावा. 6. एकाच देवाचे 2 मूर्ती शेजारी ठेवू नका. देवघरात एकाच देवाचे 2 मूर्ती समोरासमोर किंवा अगदी शेजारी ठेवू नये. तसेच 2 शिवलिंग, 2 गणपती किंवा 2 शंख एकत्र ठेवणे वास्तुशास्त्रानुसार वर्ज्य मानले गेले आहे. म्हणून तुमच्या देवघरात अशी मूर्ती असती तर घाबरू नका. तुमच्या कुटुंबातील परंपरा किंवा जाणकार व्यक्तीला सल्ला देऊन मांडणी करा. 7. अक्षत वाहण्याचे अचूक नियम. देवाला अक्षत वाहताना ती कधीही तुटली किंवा खंडित नसावे. तांदळाच्या प्रत्येक दाणा अखंड असावा. पांढऱ्या अक्षता वाहण्याऐवजी त्यांना थोडे हळद किंवा कुंकू लावून पिवळ्या किंवा लाल रंगाचे अक्षत देवाला अर्पण करावे. छोटीशी गोष्ट असली तरी पूजा करताना आपण श्रद्धेने आणि स्वच्छतेने करतो ही भावना महत्त्वाची आहे. अखंड अक्षता घरात लक्ष्मी समृद्धी आणते.
8. शंखाचा अचूक जागा आणि जल शिंपडणे. देवघरातील शंख हा साक्षात लक्ष्मीचा बंधू मानला जातो. शंख देवाच्या उजव्या बाजूला एक स्वच्छ पात्रात आणि त्याचा टोकदार भाग देवाकडे करून ठेवा. शंख कधीही जमिनीवर ठेवू नये. शंख जमिनीवर अस्ताव्यस्त ठेवण्याऐवजी त्यासाठी एक स्वच्छ जागा निश्चित करा. शंख पाणी भरून ठेवावे आणि पूजेच्या शेवटी ते पवित्र तीर्थ संपूर्ण घरात शिंपडावे. त्यामुळे घरात शंख असेल तर पूजा झाल्यावर तो कुठे ठेवायचा आणि त्याचा वापर कसा करावा याची घराची परंपरा नक्की पाळा. 9. घंटी वाजवण्याचे धार्मिक रहस्य. पूजा करताना आणि आरतीच्या वेळी डाव्या हाताने संत लयतीत घंटी वाजवावी. शास्त्रानुसार घंटीचे कर्ण मधुर आवाजाने देव प्रसन्न होते आणि घरातील सूक्ष्म नकारात्मक ऊर्जा दुष्ट नहरी वातावरणाचे रोगजंतू नष्ट होतात. घंटीचे नाद घरात सकारात्मक कंपन निर्माण करतो. म्हणून घंटी वाजवताना घाईघाई न करता शांतपणे आणि श्रद्धेने वाजवा. 10. मूर्तीची स्वच्छता करताना घ्यावयाची काळजी. देवाच्या पितळेच्या किंवा चांदीची मूर्ती स्वच्छ करताना एक महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक मूर्तीवर कोणतेही रसायन किंवा घरगुती क्लीन वापरू नका. आधी त्या धातू योग्य पद्धत कोणती आहे ते पहा. मूर्ती नेहमी कोमट पाणी, लिंबू, पितांबरी किंवा गंगाजलने स्वच्छ करावे. मूर्ती स्वच्छ करताना मनात जप चालू ठेवा आणि मूर्ती स्वच्छ करताना त्याचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. 11. नैवेद्य दाखवायचे कडक नियम. देवाला नैवेद्य दाखवताना नेहमी शुद्ध, सात्विक आणि ताजा असावा. नैवेद्यावर नेहमी तुळशी एक पान नक्की ठेवावे. भगवान श्री विष्णू पूजेमध्ये तुळशीचे पत्र विशेष महत्त्व दिले. नैवेद्य खूप मोठा, महाग नसण्याची गरज नाही. घरात प्रेमाने बनवणे शुद्ध अन्न श्रद्धेने अर्पण केले जाऊ शकते. अशाच आरती झाल्यावर नैवेद्य जास्त वेळ देवासमोर तसाच ठेवू नका. असे केल्या तो लगेच प्रसाद म्हणून सर्वांना वाटावा किंवा गाईला द्यावा. 12. दिव्याची ज्योत फुंकर मारून विझवू नका. पूजेचे किंवा आरतीच्या शेवटी दिव्याची ज्योत कधी तोंडाने फुंकर मारून विझवू नका. अग्नीला पवित्र मानले जात असल्याने देवाच्या आदराने वागण्याची शिक्षा दिली जाते. म्हणून पूजा संपल्यावर दिवा सुरक्षित शांत करून आणि दिवा स्वतःहून जवळ ठेवून कधीही घराबाहेर जाऊ नका. दिव्याची ज्योत फुलाने किंवा हाताच्या हवेने शांत करा. 13. अस्वच्छ किंवा अंगावर कपडे घालून पूजा करू नका. रात्री झोपलेले कपडे किंवा अस्वच्छ कपडे घालून कधीही पूजा बसू नका. पूजेला बसण्याचे स्नान करून हातपाय धुतलेले कपडे परिधान करावेत. फक्त धार्मिक नियम म्हणून पाहता स्वतःला पूजेसाठी चांगला सवय म्हणून पाहू शकतो. पूजेच्या वेळी काळ्या रंगाचे कपडे घालणे टाळावे. पिवळा रंग, केशरी रंग अत्यंत शुभ मानला जातो. 14. देवघरातील अनावश्यक वस्तू स्वच्छता. देवघराच्या कप्प्यात जुनी काकपेटी, जळलेले काड्या, टूक पदार्थ, कागद, सुया आणि औषधे साठवू नये. देवघर हे मंदिरासारखे अत्यंत स्वच्छ आणि सुंदर असावे, प्रकाशमान असावे. देवघर धूळ साचणे वास्तुदोष निर्माण होऊ शकते असे आहे. 15. तुटलेली किंवा खंडित मूर्ती देवासमोर ठेवू नका. देवघरातील कोणतीही मूर्ती तुटली असेल तर फोटो काच तुटला असेल तर मूर्ती देवघरात ठेवू नये. आठवड्यातून एक दिवसा फक्त देवाच्या स्वच्छता ठेवा. 2-3 मिनिटंही देवघर नेटके करा. तुटलेली मूर्ती असेल तर फोटोचा असेल मूर्ती ठेवा. वाहत्या पाण्यात विसर्जन करावे आणि नवीन मूर्ती स्थापना करावी. 16. देवघराच्या जमिनीपासून योग्य उंच. वास्तुशास्त्रानुसार देवघर कधीही थेट जमिनीवर ठेवू नये. देवघराची उंची अशी असावी, पूजा करताना देवाचे चरण आपल्या छातीच्या किंवा डोळ्यांच्या रेषेत असायला हवी. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पूजा करताना देवाचे दर्शन सहज व्हावे आणि आपल्या आरामात पूजा करता यावी. घर लहान असेल तरी देवघर स्वच्छ आणि सुरक्षित अशी अवस्था जागा ठेवता येते. 17. कुलदेवेचे नामस्मरण करा. रोजच्या पूजेमध्ये आपल्या कुलदेवेचे आणि कुलदेवताचे स्मरण करावे अत्यंत अनिवार्य आहे. कुलदेवतेचे आशीर्वादाशिवाय घराची प्रगती होत नाही. तुमच्या घरात ज्या देवाची परंपरेने पूजा केली जाते तिचे दररोज काही न स्मरण करा आणि मनाला जोडणारी सुंदर गोष्ट आहे. पूजेला शेवटी किमान 108 वेळा कुलदेवच्या नावाचा किंवा आपल्या गुरुमंत्राचा जप करा. 18. संध्याकाळची तिंजी सांजेची पूजा. सकाळच्या पूजेतही संध्याकाळ पूजेलाही महत्त्व आहे. तिंजाच्या वेळी देवघर आणि तुळशीजवळचा दिवा नक्की लावा. दिवसभराच्या धावपळीनंतर संध्याकाळी काही मिनिटे देवासमोर बसणे ही स्वतःची शांत वेळ काढण्याची एक सुंदर पद्धत आहे. संध्याकाळी देवाचे नामस्मरण घेतल्याने घरातून नकारात्मक शक्ती बाहेर पडून जाते आणि घरात लक्ष्मीचा वास होतो. 19. पूजा करताना मनात शांत राखणे. पूजा करणे मनात राग, चिडचिड, लोकांबद्दल वाईट विचार असणे. जर मन अशांत असेल तर पूजेत कोणतेही फळ मिळत नाही. म्हणून पूजा
करण्यापेक्षा 5 मिनिटे का होईना मन शांत पूजा करा, प्रयत्न करा. देवासमोर बसताना काही क्षण मोबाईल बाजूला ठेवा, तरी एक अधिक मन मनात होते. 20. पूजेच्या शेवटी क्षमा प्रार्थना करणे. आपल्याकडून नकळत पूजेचे मंत्र उच्चार चुकले असतील किंवा काही त्रुटी राहिल्या असतील तर पूजेच्या शेवटी दोन्ही हात जोडून देवाला क्षमा मागावी. हे प्रभू, मी अज्ञानी आहे. माझ्याकडून पूजेमध्ये कोणतीही चूक झाली असल्यास मला क्षमा करा. माझी ही भक्ती गोड मानून घ्या. कारण शेवटी पूजा ही केवळ नियम आणि गोष्ट नाही, त्यास मागे श्रद्धा, नम्रता आणि मनाची भावना देखील तितकीच महत्त्वाची आहे. भाविकांनो, 20 स्तोत्रापैकी नियमापैकी घरात कोणती काळजी घेतली जाते हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. ही मौलाची माहिती आपल्या नातेवाईक मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या सनातन ज्ञान चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.